नमस्कार. राम 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 राम. काय आहे ना, मग जेव्हा जेव्हा कळतं ना की ह्या रंगमंचावर महिला आलेल्या आहेत ना, इतका उत्साहित होतो मी, तुम्हाला सांगू. म्हणजे फार म्हणजे असं मला खूप बरं वाटतं की मला कळतं की नाही, आता आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी ना आज महिलांसाठी काहीतरी करायला आलोय. म्हणजे खरं तर तुम्ही माझे आभार मानले पाहिजे, तुम्ही माझं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे का, म्हणजे तुमच्याबद्दल जी समाजामध्ये बदनामी पसरलेली आहे. सांग, बोलू द्या. याचं पेमेंट वाढल्यापासून खूप बोलता. काय झालं, यांच्याबद्दल बदनामी पसर कसं आम्ही गावागावात जातो, खेड्यापाड्यात फिरतो, इकडे तिकडे. तर ह्या ज्या तमाम ज्या बायका आहेत ना, त्यांच्याबद्दल यांच्या मनात फार असा गैरसमज झालेला आहे की त्या म्हणतात की ह्या नुसतं नट्टापट्टा करतात, ह्या नुसतं पावडर लावतात, नुसतं टीव्ही समोर झकझक करतात, यांना किचन मधलं काहीच येत नाही. तर हा गैरसमज मला आज दूर करायचा आहे. म्हणजे माझा अनुभव सांगतो मी. म्हणजे मी भार्गवी त्यांच्या एका सेटवर गेलो होतो शूटिंग बघायला. तर भार्गवी त्यांनी चक्क 3 माणसाला पुरेल इतका चहा करून दिला होता. डोळ्यात पाणी आलं माझ्या, डोळ्यात पाणी आलं माझ्या. मेथीची भाजी निवडली होती. मेथीची भाजी निवडली होती. तुम्ही पत्ते खेळत होतात. हे कट करा, हे कट करा. मी आज काय करणार आहे माहिती का, व्हेजिटेबल कार्विंग करणार आहे. व्हेजिटेबल असं ठेवणार आणि तुम्हाला आवडेल ते तुम्ही त्यातून बनवायचं. ओके. कार्विंगचा कोर्स नाही केलाय पण आम्ही. कोर्स कोण केला? आम्ही कुठे खाण्याचा कोर्स केला? खातोच की नाही आम्ही. फक्त काय करणार माहितीये का, आपण एक थोडासा सिनियर म्हणून आपण सुकन्या ताईंना थोडा मान देऊ. सुकन्या तुम्ही ताई, आज तुम्ही आमच्या परीक्षक. वा, चला. म्हणजे साहित्य आता आलेलं आहे. आपल्याला काय करायचं माहितीये का, या साहित्यापासून काहीतरी एक डिझाईन करायची आहे आणि छानपैकी अशी डिझाईन म्हणजे आपण काहीही करू शकतो. म्हणजे आता हे जसं एक छोटस मी तुम्हाला करून दाखवा. बोलता मी करून दाखवतो काहीतरी. तेच तुम्हाला सांगतो, नियम आणि अटी सांगतो याच्या. तर काय करायचं माहितीये का, तुम्ही इथे आता हे सगळं साहित्य आहे. कोवळा आहे, दुधी भोपळा आहे, कांदे आहे, हे आहे, तर लसूण आहे, नंतर टूथपिक पण ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे ठेवलेल्या आहेत. ह्या तुम्ही करता करता बोलता बोलता असं केलं. आता समजा आता हे छान असं एक झालेलं आहे. तर आता एक छान असं एक छोटेखानी असं एक गुलाबाचं फुल या ठिकाणी झालेलं आहे. तर असं एक फुल तुम्ही करून शकता. तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता. फक्त डिझाईन झाल्यानंतर ना त्यात एक सामाजिक मेसेज मात्र असला पाहिजे. सर, मला एक सामाजिक यातनं एक फार मोठा संदेश. हे तुम्ही काय बनवलं आधी, हे तुम्ही काय की सर्वसामान्य माणसाच्या नजरेतनं हे काय आहे ओळखू येत नाही. मी सांगते तुम्हाला मी हे काय बनवलंय. हा ना खूप सिगरेटी ओढणारा माणूस. त्याच्या तोंडात खूप सगळ्या सिगरेटी आहेत. तर म्हणून मी या टूथपिकचा वापर सिगरेट या अर्थाने इथे केलेला आहे. आणि यातनं एक सामाजिक संदेश मला असा द्यायचा आहे. डोळे लाल झाले. तर तुम्ही जर खूप सिगरेटी ओढल्या तर सगळीकडे तुम्हाला बघा ना, सगळीकडे त्यांना असे म्हणजे काटे आहेत आणि सांगता येत नाही. म्हणजे त्यांना किती मोठा संदेश असेल बघा. म्हणजे ते मरणासन्न झालेले आहेत. संदेश शब्दात मावत नाही याचा अर्थ. व्हेरी गुड. मरणासन्न झालेले आहेत. तुमच्याकडे हेल्प करते. अमृतानी हे एकतर माझं बघून केलंय. मी एक सिगरेट टाकल्यावर तिने खूप सिगरेट टाकले. आणि दुसरं म्हणजे तिला संदेश हा तिच्या नवऱ्याचं नाव असल्यामुळे खऱ्या तिला 50 वेळा संदेश शब्द म्हणायचा असं नवऱ्याने सूचना दिली. पण एक मिनिट, माझा संदेश असा आहे की सिगरेटी पिऊ नका, नाहीतर मरणासन्न व्हाल. झालं काय की मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली. सिगरेट पहिल्यांदा ह्याच्या तोंडात मी टाकली. नंतर मी हळूच तिकडे बघितल्यावर बऱ्याच सिगरेट्स दिसल्या. मग मी म्हटलं की मला काहीतरी संदेश बदलायला पाहिजे. मग मी आता ताबडतोब तुझ्याकडनं शिकलेली एक गोष्ट केली की ते हे जे फुल आहे मी फार इम्प्रेस झाले. म्हणजे मला फार आवडलं. आणि मला त्यांना इतकी फुलं दिली असतील आयुष्यात, टोमॅटोच्या फुलांनी इम्प्रेस झाले. सांगायचंय की मृणाल जेव्हा SP कॉलेजमध्ये होती तेव्हा ती रोज क्वीन होती आणि तिला एवढे गुलाब मिळायचे ना की आणि मग मी एक फुल बनवण्याचा एक बारीक प्रयत्न केला. हा प्रयत्न झाला तेव्हा सायमल्टेनियसली फुलाची पाकळी असं म्हणायला हरकत नाही. सायमल्टेनियसली मी बऱ्याच सिगरेट्स तिकडे बघितल्या आणि मग तुम्ही म्हटलात की संदेश पण द्यायचा आहे. तर मग मी लगेच संदेश चेंज केला माझा की सिगरेट ओढल्यानंतर या फुलाचं हे फुल होऊ शकतं.
याच्यात जरा पुणेरीपणा पण थोडासा दिसतोय याच्यामध्ये की पुणेरी माणसाच्या नाकावर जसा राग असतो त्यांनी नाकाचं प्रतीक म्हणून लसूण लावलेला आहे. हा जो काही लसूण लावलेला आहे. हेल्मेट शिवाय पुण्यात जाता येत नाही. हेल्मेट शिवाय कुणी जाऊ नये पुण्यात. तेव्हा एक हेल्मेट अनेक संदेश देण्याचा प्रयत्न केला. 2 संदेश. भार्गवीताई नमस्कार. भार्गवीताई वेगळं काहीतरी बनवलं. काय केलं असेल असं हे बघ सामाजिक संदेश नाहीये तिकडनं बघितलं असतं तुला कळेल. अशी छान हसरी मुलगी आहे ही. तिने क्लिप लावलाय टोमॅटोच्या. तिने गॉगल घातलाय आणि तिला छान केस आहेत. छान हसरी मुलगी. असं गॉगल केलाय मी. गॉगल आवडलाय मला. गॉगल आवडलाय मला. म्हणजे ही तुमची यांच्या हिशोबाने ही तुमची मुलगी 2-2 सिगरेट पिते. नाही रे ती हसरी आहे रे असं नको करू. हसरी अशी हसरी छान मुलगी आहे. तिला छान केस आहेत. तिने छान टोमॅटोचे असे क्लिप्स लावले. केस म्हणजे खरं तर हेअर इम्प्लांट किंवा बिग कसंही चालेल. ही एक होडी आहे. ही एक होडी आहे. अच्छा हे मासे आहेत. शेवाळ असलेल्या पाण्यात ही होडी आहे. ते हिरवगार शेवाळ आहे. मासे पण आहेत. आणि मासे पण आहेत. मध्येच ही झाडं पण आहेत. अच्छा अचानक. आणि हा एक माणूस आहे. म्हणजे याच्यातनं काय संदेश काय याच्यातनं? संदेश हे की आपलं आयुष्य ही एक नाव आहे आणि संकटरूपी कितीही लाटा आल्या तरी याच्यासारखं तटस्थ राहून प्रवास चालू ठेवा. खूप मोठा संदेश आहे ठिकाणी. तर आता मला असं वाटतं की आपण परीक्षिका ज्या आहेत रिझल्ट काय कोणाला बक्षीस द्यायचं. हसू नकोस. केवढा अभिनय. हसू नकोस. टेन्शन. मला असं वाटतं की विजेता स्पर्धक ही मृणाल. प्लीज मृणाल कुलकर्णी. कारण मी फुल रिमाइंडर याला काय अर्थ नाहीये. नाही माझी तरुण मुलगी आहे बघ हसरी. मृणाल जी तरुण मुलगी आहे मृणाल ती विजेती झालेली आहे. यांनी अतिशय कमी भाज्या वापरून उत्कृष्ट हे केलेलं आहे आणि हे सगळे भोपळे बिपळे सगळे वाया घालवले आहेत. त्यात महत्वाचा संदेश म्हणजे काय होता ऍक्च्युली आम्ही हे भोपळा जो इथे ठेवलेला आहे ना हा थोडासा तुम्हाला फसवण्याकरता ठरवला की हा भोपळा वापरू नका कारण भोपळा आरोग्याला वाईट असतो. आणि हे फक्त मृणालला कळलेलं आहे की तिने वापरलेला नाही. त्यामुळे हा पहिला नंबर मला असं वाटतं की मृणालचा असावा. थँक्यू. मला आता सोफ्याकडे यायचंय. सोफ्याकडे या अर्थानं म्हणतो कारण मध्ये जो सोफा ठेवलेला आहे त्यावरती ज्या दिग्गज अभिनेत्री बसलेल्या आहेत एक आहेत पुण्याच्या एक आहेत मुंबईच्या. त्यामुळे पुणे मुंबई जो एक्सप्रेस हायवे आहे तसा हा सोफा आहे असं समजायला हरकत नाही. तर आता मला प्रश्न तोच विचारायचा आहे की तुम्ही मुंबईच्या आहात तुम्ही पुण्याच्या आहात. मी दोघींनाही सेम क्वेश्चन विचारतो की पुण्याच्या कलाकारांचे 2 आवडते गुण आणि 2 बदलावेसे वाटणारे गुण सांगायचे आणि मुंबईच्या कलाकारांचे 2 आवडणारे आणि 2 बदलावेसे वाटणारे गुण सांगायचे. करूया का? उलट करूया. तसं काही नाही. जसं जास्त काही नाही. मुंबईची लोक दिलदार असतात. आणखीन सगळ्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट करण्याची त्यांची तयारी असते. कितीही वेळ काम करण्याची त्यांची तयारी असते आणि मनापासून ते काम करतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की पुण्याचे लोक दिलदार नसतात. किती वेळ काम करण्याची त्यांची तयारी नसते. जायची म्हणजे काम हवं असतं. पण यार गाडी आहे पुण्याची. एसटी जाईल ट्रेन जाईल. चला यार आटपा. पुण्याचे लोक किती विचार करायला लागतो ह्याच्यावरूनच तुला कळेल. पुण्याचे लोक पुणेरी असतात आणि पुणेरी म्हणजे सर्व गुण संपन्न. स्वतः वगैरे असं काहीच नाहीये. आणि निलेश मूळचा कुठला आहेस तू? प्रत्येक वेळेला शहर बदलता येणार नाही. बरं तू ये इथे बस. अरे बापरे पुणे आणि मुंबईच्या मध्ये ना लोणावळ्याचा वगैरे आता सांग तू कुठला आहेस? आता तरी मी फार आनंदात आहे एवढंच मला माहिती आहे. कारण हे मला पहिल्यांदा बसायला मिळालं इथे. नाही खरंच तू कुठला आहेस? अच्छा म्हणजे नाही शेवटी काय मुंबईतच यावं लागतं ना. हे बरोबरच आहे अगदी. बरं तुझं जन्मस्थान काय? मुळात जायचं. जन्मस्थान पुणे आहे. ओके 1 पॉइंट इकडे आला. अजून असं जिंकलं बिंकलं नाही. कामासाठी मुंबईला यावं. जन्मभूमी एक असते आणि कर्मभूमी एक असते. पण कर्मभूमीच जास्त महत्वाची ठरली. पण जन्मभूमीची ओढ ही जन्मभूमीची ओढ असते. ती ओढ आहे फक्त. मला असं वाटतं हा वाद जमणारा नाहीये. घरात
बसलेल्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा हेच म्हणायचंय, पुणे महत्वाचं आहे का मुंबई महत्वाचं आहे? बघूयात आपण रसिक प्रेक्षकांचा आपण कळून घेऊयात. मला यायचंय तुमच्याकडे. त्या म्हणाल्या की पुण्याच्या कलाकारांना थोडासा म्हणजे कंटाळा असतो येण्या जाण्याविषयी, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? परखड मत मला ऐकायचंय तुमचं माझ्या या मंचावरून. मी या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं आहे की पुण्याचे लोक हे इतके गुणी असतात की मुंबईचे अनेक लोक पुण्याच्या एका माणसासाठी पुण्याला येतात. एका माणसासाठी शूटिंग हलवलं जातं, याच्यावरती तुमचं काय? म्हणजे ते किती हेकेखोर आहेत की काम नाही हवंच आहे पण तुम्ही माझ्यासाठी ऍडजस्ट करा असं नाही होत. पण ज्यांच्यासाठी ऍडजस्ट केलं जातं असे पुणेकर असतात. नाही असं काही नसतं, असं काहीही नसतं. आम्ही असा वेळ आणतच नाही कारण आम्हाला काम करायचं. कर्मभूमी आमची मायबाप आहेत हे रसिक प्रेक्षक. पुणेकरांनी मनात आणलं तर मुंबईच्या लोकांची कर्मभूमी पुण्याला हलवू शकतात. त्यांनी डायरेक्ट विधान केलं आहे की मुंबई ही कर्मभूमी आता पुण्यामध्ये ते हलवणार आहेत. याच्याविषयी मला वाटतं की त्यांची काहीतरी चर्चा सुद्धा झालेली असेल, मुख्यमंत्रीशी त्याविषयी या बोलले सुद्धा असतील मला वाटतं. त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? नाही असे अनेक वर्ष अनेक लोक प्रयत्न करत आहेत पण नाही यशस्वी झाले. त्यांना मुंबईतच यावं लागतं. थोडक्यात काय की हा वाद असाच चालू राहणार आहे. पण मला असं वाटतं की पुणे आणि मुंबई दोन्ही माझ्यासाठी महत्वाचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे यासाठी म्हणतोय कारण दोघींच्या मध्ये बसलोय, दोघींनी नंतर मला सोडलं नाही तर केवढ्यात पडेल म्हणून मी आता इथून उठतोय. पण जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजे. मृणाल मॅम, मला आता तुमच्याकडे यायचं परत एकदा. या सगळ्या अभिनेत्रींनी ज्या ज्या सिरियल केल्या त्याच्यामध्ये त्यांनी थोडी सोशिक भूमिका केलेली होती. पण तुम्ही ज्या 2 सिरियल केल्या, अवंतिका असेल किंवा गुंतता हृदय, याच्यामध्ये आम्हाला मृणाल कुलकर्णी तशा सोशिक नाहीत वाटल्या. तर त्या भूमिकांबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला अरे ऍक्च्युअल मृणाल कुलकर्णी खूप सोशिक आहे पण तिने केलेल्या भूमिका मात्र भयंकर तडफदार वगैरे अशा. फॅक्ट मध्ये तसं आहे, सोशिक आहात. हो मी सांगते ना आता माझ्या तमाम लाखो रसिक मायबाप प्रेक्षकांचं कारणच काय? आजूबाजूला असं काहीच घडत नाही की ज्याने सोसावं लागेल. मला हे कळतच नाही. इतके उत्तम सासू सासरे मिळालेले आहेत, इतका उत्तम नवरा आहे, करिअर इतकं छान आहे, काय सोसावं लागतं? कांदा सुद्धा कापला तर कांदा सुद्धा रडवत नसेल त्यांना, इतकं कांद्याचंही प्रेम असेल त्यांचं. मग